नमस्कार मित्रांनो, चैतन्य अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 2.5 प्रॅक्टिस सेट 2.5 याचा जो बेसिक कन्सेप्ट आहे तो आज आपण क्लिअर करू आणि नंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.5 बघूया. काय सांगितले बघा, आपण 2.4 जो आहे 2.4 हा आपण कोणत्या पद्धतीने सोडवला? फॉर्म्युला यूज करून, बरोबर आहे. फॉर्म्युला यूज करून आपण सोडवला. तो फॉर्म्युला कोणता? तर x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. म्हणजे याचे आपण जे सोल्युशन काढत होतो ते सोल्युशन किती काढत होतो? 2 काढत होतो, बरोबर आहे. म्हणजे x इज इक्वल टू माइनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेयर माइनस 4ac डिवाइडेड बाय 2a और x इज इक्वल टू माइनस बी माइनस अंडर रूट बी स्क्वेयर माइनस 4ac डिवाइडेड बाय 2a. अशा पद्धतीने आपण काय करत होतो? चे जे दोन व्हॅल्यू जे आहेत रूट्स ते आपण फाइंड आउट करत होतो. म्हणजे हे ची जी मिळालेली जी व्हॅल्यू आहे हे व्हॅल्यू कोणती? रूट्स आहेत. म्हणजे तेच रूट्स आपण अल्फा आणि बीटा कोणत्या पद्धतीने? अल्फा आणि बीटा या चिन्हाने दर्शवलं जातं. आज आपण काय पाहणार आहे? नेचर ऑफ रूट्स. आज आपण काय पाहणार आहे? नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे या क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, बरोबर आहे. हे काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचे जे दोन रूट्स आहेत ते रूट कोणकोणते? सॉरी, याचे जे इक्वेशन जे आहे हे दिलेलं इक्वेशन याचं जे नेचर आहे ते नेचर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग द नेचर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डिपेंड अपॉन, कशावरती डिपेंड आहे? बी स्क्वेअर मायनस 4ac. या इक्वेशनचं जे नेचर आहे हे नेचर कशावरती डिपेंड आहे? बी स्क्वेअर मायनस 4ac. हे तर आपण व्हॅल्यू कशा पद्धतीने काढायची माहितीच आहे, कारण दिलेले जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं कोणाबरोबर आपण काय कंपॅरिझन करतो? जनरल फॉर्म्युला बरोबर, आणि त्याच्यामधून ए बी आणि सी ची किंमत काढतो. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू, हे कशाने इंडिकेट केलं जातं? डी ने, कॅपिटल डी ने किंवा डेल्टाने, या चिन्हाने काय केलं जातं? इंडिकेट केलं जातं. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac पुढे पुढे जास्त करून डेल्टाचा यूज केलेला आहे. म्हणून आता या नेचर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू डेल्टा. म्हणजे जर का याची किंमत म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत म्हणजे डेल्टाची किंमत, याच्यामध्ये बी ए आणि सी ची किंमत ठेवली, जर तुमचं उत्तर 0 आलं, जर उत्तर 0 आलं तर नेचर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार आहे? रियल अँड इक्वल. रियल अँड इक्वल म्हणजे या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन जे असेल त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जे नेचर असेल तो रियल नंबर असेल आणि इक्वल असेल. आता रियल म्हणजे काय? रियल म्हणजे काय? एक 2 मिनिट घेतो. रियल म्हणजे रियल नंबर म्हणजे अ नंबर हुज स्क्वेअर इज आयदर पॉझिटिव्ह और 0. फॉर एक्झाम्पल 2 चा स्क्वेअर करा, किती मिळालं? 4 आला, म्हणजे गण हा पॉझिटिव्ह आला, बरोबर आहे. आता अंडर रूट 2 घ्या, याचा स्क्वेअर करा, हा गण 2 आणि हा स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, किती आला? 2 आला, म्हणजे हा सुद्धा काय आहे? रियल नंबर आहे. आता -2 अंडर रूट -2 याचा स्क्वेअर करा, याचा जर स्क्वेअर केला तर काय होईल? हे कॅन्सल आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, -2 येईल. हा रियल नंबर नाही, हा रियल नंबर नाही. आता 0 चा स्क्वेअर करा, काय येणार होतो? 0 येणार.
कारण मी सांगताना डेफिनेशन काय सांगितलं, अ नंबर हुज स्क्वेअर इज, म्हणजे ज्याचा वर्ग हा काय असला पाहिजे, एक तर पॉझिटिव्ह असला पाहिजे किंवा शून्य असला पाहिजे. ते जे नंबर आहेत ते नंबर म्हणजे कोणते नंबर, रियल नंबर. आता फॉर एक्झाम्पल -√2 घ्या, ब्रॅकेट स्क्वेअर. हा जो नंबर आहे तो हा नंबर काय करतो बघा, इथं या अंडर रूट मध्ये 2 ला मायनस नाही, या अंडर रूटला मायनस आहे, म्हणजे याचा या मायनसचा स्क्वेअर आहे, म्हणजे या मायनसचं काय झालं, पॉझिटिव्ह झालं. हे 2 आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल झालं, हे 2. हा जो नंबर आहे तो नंबर रियल नंबर आहे, पण हा नंबर रियल नंबर नाही. म्हणजे रियल नंबर म्हणजे काय, की ज्या संख्येचा वर्ग हा पॉझिटिव्ह किंवा शून्य असतो, कारण शून्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नाही. ज्या संख्येचा वर्ग हा पॉझिटिव्ह किंवा शून्य असतो त्या संख्या म्हणजे रियल नंबर. आता जर का b² - 4ac = जर 0 किंमत आली तर दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं नेचर हे रियल पण असेल आणि इक्वल, कारण हे कसं आहे, इथे इक्वल साइन आहे. आता दुसरा, जर b² - 4ac = डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे याची किंमत शून्यापेक्षा जर जास्त असेल, याची किंमत जर तुम्ही फाइंड आउट केली, आता शून्यापेक्षा जास्त संख्या मोठी कोणती, 1 आहे, 2 आहे, अशा अनंतपर्यंतच्या संख्या. जर अशा पद्धतीने जे नेचर मिळालं तर तो मिळालेला नंबर जो आहे तो रियल आहे अँड अनइक्वल. काय असणार आहे, अनइक्वल असणार आहे. दुसरा, जर का समजा b² - 4ac इज लेस दॅन 0, म्हणजे डेल्टाची जी किंमत आहे, या डेल्टाची किंमत जी आहे इज लेस दॅन 0, म्हणजे या डेल्टाची म्हणजे याची किंमत शून्यापेक्षा जर कमी आली, शून्यापेक्षा जर का कमी आली, म्हणजे -1 -2 -3 अशा प्रकारची जर किंमत याची आली तर दिलेला जो नंबर आहे नॉट रियल नंबर, नॉट रियल नंबर, हे नॉट रियल नंबर असेल. हे काय, नेचर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन डिपेंड अपॉन धिस फॉर्म्युला b² - 4ac. हे झाले नेचर, हे याच्यावरून काय करतो आपण, नेचर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. आता दुसरं काय सांगितलंय, अल्फा आणि म्हणजे याच्यामधला जो रिलेशन जे आहे, कशामधलं, रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील जे रिलेशन आहे ते रिलेशन काय सांगितले बघा. आता आपण रूट काय म्हणजे का नाही सपोज केलेले आहेत, अल्फा आणि बीटा, अल्फा आणि बीटा, म्हणजे सम ऑफ रूट्स इज इक्वल टू -b/a, हा त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजे अल्फा या दोन्हीची बेरीज करा, या दोन इक्वेशनची जर बेरीज केली तर काय होईल, हे कॅन्सल होईल, हे कॅन्सल होईल, -b 2b आलं, बरोबर आहे का. आणि इथे 2a कॉमन आहे, म्हणजे 2 गेट कॅन्सल झालं, -b/a. हा गाणं काय झाला, सम ऑफ रूट्स इज इक्वल टू -b/a. आता या फॉर्म्युल्यावरून काय सांगतो तुम्हाला सांगतो, ज्या अर्थीने सम ऑफ रूट काढतो तेव्हा न विसरता हे ए काय आहे, हा ए जो आहे तो x² चा कोइफिशियंट आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही अल्फा प्लस बीटाची किंमत काढता तेव्हा न विसरता x² चा कोइफिशियंट हा 1च ठेवायचा, कारण देताना आपल्याला फॉर्म्युला दिलाय अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a. याचा अर्थ काय, या -b ने सॉरी या a ने या पूर्ण टर्मला काय केलेलं आहे, डिवाइड केले. ते आता आपण बघूया. प्रोडक्ट ऑफ रूट्स याचा जो फॉर्म्युला तो काय आहे, c/a. काय आहे, c/a. याचा अर्थ काय केला हो, या पूर्ण पदाला कशाने डिवाइड केलेला आहे, याने, म्हणजे याचा कोइफिशियंट जो आहे तो काय मिळाला आपल्याला, याचा 1 मिळाला, प्लस ca इज इक्वल टू 0. म्हणजे जेव्हा आपण सम ऑफ रूट याची किंमत आपण घेतो तेव्हा न विसरता या x² चा जो कोइफिशियंट हा 1च करायचा. हे झाले रिलेशन बिटवीन
रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याच्यावरून एक मिनिट, म्हणजे रूट जे आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे कोणते, अल्फा आणि बीटा, याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, जर अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट याच्या जर आपल्याला किमती दिल्या तर आपण काय करू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करू शकतो. म्हणजे त्याचं सूत्र आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. जर तुम्हाला ए बी सीच्या जर किमती दिल्या तर इथं काय ठेवायचं, इथे मायनस बी अपॉन ए येईल, इथे काय येईल, सी अपॉन ए येईल. या पद्धतीने किंवा अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची जर किंमत दिली तरी सुद्धा आपण काय करू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करू शकतो. आता याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.5 बघूया. पान नंबर 44 वरती एक ऍक्टिव्हिटी आहे आणि ही 45 वरती ही ऍक्टिव्हिटी आहे. प्रथमतः आपण सोडवूया. काय सांगितले बघा, व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. ही डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिली आहे, याला आपण काय म्हणतो, डिस्क्रिमिनंट म्हणतो. जर गणाप्रश्न तुम्हाला विचारला फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, तर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय आहे, डिस्क्रिमिनंट डी ने किंवा कशाने इंडिकेट केलं होतं, डेल्टाने. त्याचं सूत्र काय आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac. तर याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितली असते. आता काय सांगितलंय, बी स्क्वेअर मायनस 4ac डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिलेली आहे, 50 दिलेली आहे. म्हणजे डिस्क्रिमिनंटची किंमत ते डेल्टा इंडिकेट केला जातो किंवा डी ने इंडिकेट केला जातो. हा डेल्टा जो आहे तो शून्यापेक्षा कमी आहे का जास्त आहे, तो जास्त आहे. बरोबर आहे, कोणापेक्षा, शून्यापेक्षा. डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. आपण नेचर पाहिलेले आहेत. मग जर डेल्टाची किंमत शून्यापेक्षा जर असेल जास्त तर त्याचं नेचर कसं असणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं, किंवा रूट्स जे असतात ते नेचर कसे असतात, रियल. रूट्स आर रियल अँड इथे अनइक्वल. काय येईल, अनइक्वल येईल. अनइक्वल. आता या ठिकाणी डेल्टाची किंमत काय दिली आहे, इथे डेल्टाची किंमत 30 दिली आहे. सॉरी, इथं -30 करा. काय आहे, -30. म्हणजे शून्यापेक्षा ह्या डिस्क्रिमिनंटची दिलेली जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कशी आहे, ही कमी आहे. म्हणजे डेल्टा इज लेस दॅन 0. मग त्याचे रूट कसे असतात, रूट्स ऑफ दी क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल. नॉट रियल. आता इथे काय सांगितलंय, डेल्टाची किंमत ही 0 इतकी आहे. बरोबर आहे का, डिस्क्रिमिनंटची जी व्हॅल्यू आहे ती 0 इतकी आहे. म्हणजेच हे कसे असणार आहे, ती रियल अँड इक्वल. रियल अँड इक्वल. याच्यानंतर आपण हे इक्वेशन पाहूया. ऍक्टिव्हिटीचा भाग दिलेला आहे तुम्हाला. काय सांगितलं, एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 9 इज इक्वल टू 0. हे दिलेलं इक्वेशन कम्पेअर विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याच्यावरून आपण a ची किंमत काय मिळाली, इथे काही नाही म्हणजे 1 असतो. बरोबर आहे, इथे 1 मिळाला. b ची किंमत 2 आहे. आता c ची किंमत काय आहे, इथं -9. आता बी स्क्वेअर मायनस 4ac ही डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायला सांगितली तर ही क्रिया तुम्हाला करावी लागेल. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बी स्क्वेअर म्हणजे बी ची जी किंमत ठेवा त्याचा इथं स्क्वेअर आहे म्हणून त्या 2चा पण स्क्वेअर केला. -4, a ची किंमत किती आहे, 1 आहे. c ची किंमत -9 आहे. आता d इज इक्वल टू या 2चा वर्ग इथे आला. बरोबर आहे का. आता इथं निगेटिव्ह काय आलं, इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह आलं. 9 चौक 36. इथं प्लस पाहिजे, इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह 9 चौक 36. या दोन्हीची बेरीज किती आली, 40 आली. आता ही जी 40 किंमत आहे ही शून्यापेक्षा लहान आहे का जास्त आहे, जास्त आहे. म्हणजे डिस्क्रिमिनंटची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू ही कशा आहे, ग्रेटर दॅन 0. म्हणून द रूट्स ऑफ
quadratic equations, the roots of equation are म्हणजे quadratic equation are real and unequal. याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.5 बघूया. आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.5 मधील हा पहिला प्रश्न. या पहिल्या प्रश्नामधील हे 3 गणित लिहिलेले आहेत. हा पण तिन्ही जे गणित आहे ते ऍक्टिव्हिटीज बेसवरती आहे. काय सांगितले बघा, b² - 4ac इज इक्वल टू 5. म्हणजे डिस्क्रिमिनंटची जी व्हॅल्यू दिलेली आहे ही व्हॅल्यू किती आहे, d इज इक्वल टू d म्हणजे डेल्टा इज इक्वल टू 5 दिलेला आहे. मग आता दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूटचा जो नेचर आहे ते नेचर काय असणार आहे, म्हणजे शून्यापेक्षा 5 ही संख्या कशी आहे, जास्त आहे. म्हणजेच डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. मग द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर कशा असतात, रियल अँड अनइक्वल. आता इथे जी डेल्टाची किंमत दिलेली आहे ती किती आहे, -5. याचा अर्थ -5 हे शून्यापेक्षा लहान आहे. म्हणजे डेल्टाची किंमत जी आहे इज लेस दॅन 0 आहे. म्हणजे इथं रूट्स जे आहेत हे रूट्स कसे आहेत, रूट्स आर नॉट रियल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय सांगितलाय, सम ऑफ रूट्स. मग आपण रूट कोणकोणते घेतलेले होते, अल्फा आणि बीटा. सम ऑफ रूट म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू हे -7. आता प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजेच अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू किती दिलेला आहे, 5 आहे. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायला सांगितलंय, म्हणजे तयार करायला सांगितलंय. आपलं इक्वेशन कोणतं, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. काही करू नका, अल्फा प्लस बीटाची किंमत ठेवून टाका आणि अल्फा इंटू बीटाची किंमत या ठिकाणी ठेवून टाका. म्हणजे आपल्याला काय मिळेल, x² मायनस अल्फा प्लस बीटा -7 आहे इंटू एक्स, अल्फा इंटू बीटा 5 आहे इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला जे मिळणारं इक्वेशन आहे ते इक्वेशन काय असणार आहे, x² मायनस मायनस प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं जेव्हा आपल्याला सम ऑफ रूट आणि प्रोडक्ट ऑफ रूटच्या किमती दिल्यानंतर त्या ठिकाणी ठेवून टाकायच्या. आता काय सांगितलंय बघा, आता याच्यामधून आपल्याला काय काढायचं आहे, अल्फा प्लस बीटाची किमती काढायची आणि अल्फा इंटू बीटाची किंमत काढायची आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगताना सांगितलेलं होतं की अल्फा प्लस बीटाची किंमत काढताना x² कोइफिशियंट हा 1 ठेवायचा. का, कारण दिलेलं इक्वेशन जर आपण ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याच्याशी कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला a b c च्या किमती मिळतील. अल्फा प्लस बीटाचं सूत्र काय आहे, -b अपॉन a. बरोबर आहे. आता -b/a म्हणजे इथं a b आणि c म्हणजे जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला a ची किंमत काय मिळेल, a इज इक्वल टू 2 मिळाला, b इज इक्वल टू -4 मिळाला आणि c ची किंमत -3 मिळाली. बरोबर आहे. आता b किती आहे, -4. या ठिकाणी -4 ठेवून टाका, मायनस इन ब्रॅकेट -4 डिवायडेड बाय a किती आहे, a 2 आहे. हे मायनस मायनस प्लस झालं, 4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2. म्हणजे अल्फा प्लस बीटाची जी किंमत मिळाली ती काय मिळाली आपल्याला, 2 मिळाली. आता अल्फा इंटू बीटा याचं सूत्र काय आहे, c अपॉन
ए इज इक्वल टू सीची किंमत किती आहे -3 डिवायडेड बाय एची किंमत 2 म्हणजे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -3/2. त्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 2. काय प्रश्न सांगितलाय फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आणि डिस्क्रिमिनंटचं जर आपल्याला सूत्र माहिती आहे डी किंवा डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. याचा अर्थ बी स्क्वेअर मायनस 4ac आहे. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करताना या दिलेल्या इक्वेशनला प्रथम आपण कशाने कंपॅरिझन करतो ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 म्हणजे a b c च्या किमती मिळतील. आणि डिस्क्रिमिनंटचं सूत्र काय आहे बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. त्या किमती त्या ठिकाणी मी ठेवल्या तर आपल्याला कशाची किमती मिळतील डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. आता दिलेलं इक्वेशन कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग याच्यावरून आपल्याला काय मिळेल a च्या किमती मिळतील b च्या आणि c च्या. a इज इक्वल टू 1, b ची किंमत 7 आणि c ची किंमत जी आहे ती किती आहे -1. मग डिस्क्रिमिनंटचं सूत्र काय आहे डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. हे डिस्क्रिमिनंटचं सूत्र. डिस्क्रिमिनंट डेल्टाने किंवा डीने इंडिकेट केला जातो. काय करू नका आता काय बी ए आणि सी च्या ठिकाणी त्याच्या किमती ठेवून टाका. बी स्क्वेअर म्हणजे बी ची व्हॅल्यू किती आहे इथं 7 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची किंमत 1 इंटू इथं सी ची किंमत -1 इज इक्वल टू याचा स्क्वेअर 49 इथं मायनस मायनस प्लस 4 एक्के 4 इज इक्वल टू 49 आणि 453. ही कशाची किंमत मिळाली आपल्याला डिस्क्रिमिनंटची. याच पद्धतीने हे करायचं आहे कंपेअर विथ इथे y आहे म्हणजेच ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. मग याच्यावरून आपल्याला काय मिळेल abc च्या किमती a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू -5 आणि c इज इक्वल टू 10. मग डेल्टाचं सूत्र काय आहे म्हणजे डिस्क्रिमिनंटचं बी स्क्वेअर मायनस 4ac b चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4 इंटू b ची किंमत -5 आहे -5 स्क्वेअर मायनस 4 इंटू 2 इंटू 10 इज इक्वल टू -5 चा स्क्वेअर 25 निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथे किती आलं 4 2 8 10 80 इज इक्वल टू इथे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्या 5 आणि 5 10 हातच्यावाला 1 इथे काय मिळालं आपल्याला डिस्क्रिमिनंटची ही किंमत मिळाली. आता याच्यानंतर कंपेअर विथ याच्यामध्ये व्हेरिएबल x आहे म्हणून आपण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग याच्यावरून आपल्याला किमती a इज इक्वल टू √2, b इज इक्वल टू 4 आणि c इज इक्वल टू 2√2. डिस्क्रिमिनंटचं सूत्र डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू 4 आहे म्हणजे 4 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू √2 इंटू सी ची 2√2 इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर 16 मायनस आता बघा या √2 ने √2 ला मल्टिप्लाय केलं
म्हणजे 2 × 2 लिहिलं तर आपण √4 म्हणजे याचा स्क्वेअर रूट काय निघेल 2 निघेल. म्हणजे 4 इथे 4 दोन्ही 8 लिहा, 4 दोन्ही 8 गुणुले 2 म्हणजे 16 गुणुले 16 वजा 16 म्हणजे 16 - 16 म्हणजे डेल्टाची किंमत काय मिळाली आपल्याला 0 मिळाली. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण तिसरा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न काय सांगितलं बघा, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे नेचर ऑफ रूट्स हे डिटरमाइन करायचं आहे. याचा अर्थ जेव्हा रूट काढतो म्हणजे त्या नेचर ऑफ रूट आपण जेव्हा डिटरमाइन करतो तेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. म्हणजे दिलेलं इक्वेशन आपल्याला प्रथमतः कशामध्ये कंपॅरिझन करायचं आहे, ax² + bx + c compare with ax² + bx + c = 0. म्हणजे याची किंमत काय मिळाली आपल्याला, a = 1, b = -4 आणि c = 4, d = b² - 4ac b ची किंमत -4 -4 ब्रॅकेट स्क्वेअर -4 × a ची किंमत 1 आहे × c ची किंमत 4 आहे. -4 चा स्क्वेअर काय येतो 16 मायनस इंटू मायनस मायनस इंटू प्लस मायनस आणि 4 × 16 = 0. म्हणजे डेल्टाची किंमत कशी आली 0 आलेली आहे. म्हणजेच म्हणून इथं लिहिताना लिहायचं रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. याच्यानंतर दुसरा प्रश्न बघूया. दिलेलं इक्वेशन कंपेअर करायचं, कंपेअर विथ ay² + by + c = 0. याच्यावरून आपल्याला a ची किंमत काय मिळाली, a = 2, b = -7, c = 2. आता या ठिकाणी डिस्क्रिमिनंटचं म्हणजे डेल्टाचं सूत्र डेल्टा = b² - 4ac. b चा स्क्वेअर आहे म्हणजे -7 चा स्क्वेअर -4 × 2 × 2 = याचा वर्ग 7 × 49. इथे 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. आता या 49 मधून 16 मायनस करा, काय मिळेल आपल्याला 33. आता ही जी किंमत मिळालेली आहे ही डिस्क्रिमिनंटची किंमत मिळाली आहे. ही जी किंमत आहे ही शून्यापेक्षा कशी आहे जास्त आहे. म्हणून डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. मग शून्यापेक्षा जर किंमत जास्त असेल तर काय रूट्स आर रियल अँड अनइक्वल. हे वाक्य कंपल्सरी तुम्हाला लिहावं लागेल कारण याला मार्क्स आहेत. आता याच्यानंतर तिसरा, कंपेअर विथ am² + bm + c = 0. कंपेअर करताना नेहमी दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल यूज केलेला आहे ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय करायचं, कंपॅरिझन करताना यूज करायचा. a = 1, b = 2 आणि c = 9. आता आपल्याला डिस्क्रिमिनंटचा म्हणजे डेल्टा = b² - 4ac हे सूत्र घ्यायचं आणि या किमती ठेवून टाका. 2² - 4 × 1 c ची व्हॅल्यू 9, 2² 4 मायनस पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह 9 × 36 म्हणजे डेल्टाची जी किंमत मिळाली
हे निगेटिव्हमध्ये मिळाली -32 म्हणजेच डेल्टा इज लेस दॅन 0 म्हणून त्याचं वाक्य जे असेल ते काय असणार आहे रूट्स आर नॉट रियल. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण चौथा प्रश्न पाहणार आहोत. काय प्रश्न सांगितलाय फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायला सांगितलेलं आहे. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो म्हणजे हे काय दिले ते रूट्स दिले आहेत. म्हणजे हा आपण अल्फा आणि हा बीटा समजू. आपण पहिल्यांदा अल्फा बीटा समजू. बघा अल्फाची किंमत जर 0 असेल तर बीटाची किंमत ही किती असेल 4 असेल. मग आपण जे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करण्यासाठी जो फॉर्म्युला होता का आपला कोणता एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला या दोन्हीची पहिल्यांदा काय करावं लागेल बेरीज करावं लागेल. इथे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू इथे काय येणार या दोन्हीची बेरीज 0 प्लस 0 प्लस 4 इज इक्वल टू 4. आता अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 इंटू 4 इज इक्वल टू 0. मग आपल्याला जे इक्वेशन आहे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हे अल्फा प्लस बीटाची किंमत ठेवून टाका आणि अल्फा इंटू बीटाची किंमत ही ठेवायची. इथे काय मिळणार आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा 4 आहे इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे 0 इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 4x 0 लिहिलं काय नाही लिहिलं काही तरी चालेल आणि लिहिलं तरी चालेल इज इक्वल टू 0. हे आपल्याला काय मिळालं क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं. आता इथे अल्फाची किंमत किती दिली आहे 3 बीटाची किंमत -10 अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 3 इंटू -10 इज इक्वल टू -30 -30. आता प्रोडक्ट ऑफ रूट काय 3 इथे प्लस आहे प्लस मायनस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. इथे किती आलं प्रोडक्ट आहे इंटू -10 इज इक्वल टू -30. आता रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणता आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा याच्या किमती ठेवा. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा -7x प्लस अल्फा इंटू बीटा -30 इज इक्वल टू 0. हे मायनस मायनस प्लस झालं. दोन चिन्हाच्या मध्ये कोणतंही चिन्ह नसतं तिथं मल्टिप्लिकेशन साइन असतं. मग मायनस इंटू मायनस प्लस 7x प्लस आणि मायनस -30 इज इक्वल टू 0. हे आपल्याला काय मिळालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे अल्फा इज इक्वल टू 1/2 आणि बीटा इज इक्वल टू -1/2. इथे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1/2 इथे प्लस मायनस मायनस होईल म्हणजे 1/2 इज इक्वल टू 0. सेम पेयर चिन्ह भिन्न आहेत. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 1/2 इंटू -1/2 इज इक्वल टू प्लस मायनस मायनस 1/4. आता रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन हे वाक्य आहे असेल या काय आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0.
हे अल्फा प्लस बीटाची किंमत लिहा. एक्स स्क्वेअर मायनस 0 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा -1/4 इज इक्वल टू 0. इथे काय मिळेल, हे शून्याने इथे टर्म काय राहणारच नाही, मग इथे प्लस मायनस -1/4 इज इक्वल टू 0. यानंतर चौथं गणित पाहूया. इथे अल्फा इज इक्वल टू 2 मायनस √5 आणि बीटा इज इक्वल टू 2 प्लस √5. इथे बसत नाही, मी या ठिकाणी लिहितो. काय सांगितलं बघा, अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 मायनस √5 प्लस बीटाची किंमत किती आहे, 2 प्लस √5. म्हणजे हे सेम पेयर आहे, चिन्ह भिन्न आहे, ती हे कॅन्सल झाली. याची किंमत किती मिळाली, 2 + 2 4. आता अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 2 मायनस √5 इंटू 2 प्लस √5. म्हणजे काय करतो आपण, या दोन्हीचा गुणाकार आणि या दोन्हीचा गुणाकार, म्हणजे आपल्याला काय मिळेल, 2 2 ज 4 आणि वर्गमुळात 5 किती येणार, -5 इज इक्वल टू -1. ही कशाची किंमत मिळाली, अल्फा इंटू बीटाची किंमत मिळाली. आता या ठिकाणी लिहा काय, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. अल्फा प्लस बीटाची किंमत किती मिळाली आपल्याला, 4. एक्स स्क्वेअर मायनस 4 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा -1 इज इक्वल टू 0. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं मिळालं, 4x प्लस मायनस -1 इज इक्वल टू 0. हे जे आहे ते चौथं गणित आहे. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहू. आता आपण 5वा प्रश्न पाहणार आहोत. स्टार केलेला आहे, 6वा सुद्धा स्टार केलेला आहे. तर काय सांगितलं बघा, सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3. म्हणजे दिलेल्या इक्वेशन मध्ये हे काय कॉन्स्टंट टर्म आहे, बरोबर आहे, आणि हा त्याचा कोएफिशियंट आहे. सांगताना काय सांगितलंय, सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. दिलेल्या इक्वेशन मधून काय करूया आपण, कंपेअर विथ कोणाबरोबर, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आपल्याला त्या म्हणजे सांगितलेल्या गणिताप्रमाणे जायचं, म्हणून अल्फा प्लस बीटाची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटा याची किंमत किती आली हो, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 4k आली. -4k घ्यायची नाही. इथं अल्फा इंटू बीटा किती आहे, k प्लस 3. आता काय सांगितलंय प्रश्न, सम ऑफ रूट, दिलेल्या कंडिशन नुसार काय सांगितलंय की सम ऑफ रूट इज डबल प्रोडक्ट ऑफ इट्स रूट्स. मग आता इथं अल्फा प्लस बीटाची किंमत किती आहे, 4k आहे. अल्फा इंटू बीटाची किंमत किती आहे, इथं k प्लस 3 आहे. आता याने काय करा, या कंसामधील प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. 4k इज इक्वल टू 2k प्लस 6. हे इकडं पॉझिटिव्ह आहे, इकडे गेलं तर निगेटिव्ह होईल. 4k मायनस 2k इज इक्वल टू 6.
आता या 4k मधून मायनस 2k करा, म्हणजे 2k इज इक्वल टू 6. हे इथं मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल, म्हणजे k इज इक्वल टू 6/3, सॉरी 6/2, k इज इक्वल टू 3. ही मिळाली कशाची किंमत, k ची किंमत मिळाली. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. पण अशा प्रकारचा फाइंड द व्हॅल्यू ऑफ k अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता आपण 6वा प्रश्न पाहणार आहोत. काय सांगितलं बघा 6वा प्रश्न. अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ y² मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. देन फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर आणि बीटा स्क्वेअरची किंमत काढायला सांगितली आहे. म्हणजे दिलेलं प्रथम काय करायचं, इक्वेशन लिहून घ्यायचं आणि या इक्वेशन बरोबर y² मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0 या इक्वेशन बरोबर आपल्याला काय करायचं, कम्पेअर करायचं. कम्पेअर विथ, कारण अल्फा प्लस बीटा आहे ना, म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड जो क्वाड्रॅटिक इक्वेशन जो आहे ते त्याच्याशी कंपॅरिझन करायचं. x² मायनस अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. मग यावरून आपल्याला काय मिळालं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली, 2, आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -7. पण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याचं सूत्र माहिती आहे का, याचं सूत्र माहित नाही. मग इथं लिहा काय, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा इंटू बीटा. आता याची किंमत काढायची आपल्याला. ही जी टर्म आहे ती इकडे ट्रान्सफर करा, म्हणजे अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा बीटा इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. हे इक्वेशन आपण सरळ लिहू, म्हणजे आपल्याला काय मिळेल, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ट्वाइस अल्फा इंटू बीटा. आता आपल्याला अल्फा प्लस बीटाची किंमत माहीत आहे आणि अल्फा इंटू बीटाची किंमत माहीत आहे. त्या किमती त्या ठिकाणी ठेवून टाका. अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आहे, म्हणजे इथं काय येणार, 2चा स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा काय आहे, -7. म्हणजे इथं 2चा स्क्वेअर 4 मायनस मायनस प्लस 7 दोन्ही 14 इज इक्वल टू 18. हे काय मिळालं आपल्याला, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. हे कशाची किंमत मिळाली, अल्फा स्क्वेअर प्लस बीटाची स्क्वेअर. हे त्याचं सूत्र आहे. आता याच्यानंतर आपण काय बघणार आहे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. हे दिलेलं जे इक्वेशन आहे, हे दिलेलं इक्वेशन लिहून घ्या. y² मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. हे कम्पेअर करायचं, कम्पेअर विथ y² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू y प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. सगळ्यात मेन महत्त्वाचं, इथे y म्हणून मी इथे y घेतलेला आहे, इथे x आहे, सॉरी इथे पण yच आहे, इथे पण काय करायचं, y घ्या, इथे सुद्धा y येईल. जे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल आहे तेच व्हेरिएबल यूज करायचं. मग याच्यामधून आपल्याला काय मिळालं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -2 अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -7. -2 नाही, 2. तर आता काय करायचं, अल्फा प्लस बीटाचा क्यूब ब्रॅकेट क्यूब, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3 अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. आता काय करायचं, आपल्याला याची किंमत काढायची आहे.
या दोन टर्म जे आहेत हे इथेच ठेवायच्या आणि या दोन्ही टर्म काय करायच्या इकडे ट्रान्सफर करायचं. म्हणजे आपल्याला सरळ इक्वेशन काय मिळेल, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू, या दोन्ही ट्रान्सफर इकडे केल्यानंतर काय मिळेल, अल्फा प्लस बीटा क्यूब, हे प्लसचं मायनस होईल, -3 अल्फा इंटू बीटा, अल्फा प्लस बीटा. आता या किमती ठेवून टाका. अल्फा प्लस बीटाची किंमत 2 मिळाली आहे, म्हणजे 2चा क्यूब -3 अल्फा इंटू बीटा किती आहे, -7 इंटू -7 इंटू अल्फा प्लस बीटा किती आहे, 2 आहे. 2चा घन क्यूब ऑफ 2 किती आला, 8 मायनस 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 प्लस 7 त्रिक 21, 21 दोन्ही 42. म्हणजे आपल्याला इथं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची जी किंमत मिळाली ती काय मिळाली, आपल्याला 50 मिळाली. अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो तुम्हाला निश्चितपणे विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारचे एकानं जे फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले तुम्ही काय करा, पाठांतर करा. याच्यानंतर आपण या प्रॅक्टिस सेटमधील शेवटचा प्रश्न बघूया. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.5 मधील शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. इथे पहिला आहे आणि इथं दुसरा. काय सांगितलंय, द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रियल अँड इक्वल. म्हणजे दिलेल्या या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट आहेत ते काय सांगितलंय, रियल अँड इक्वल. म्हणजे डेल्टाची जी किंमत आहे ती डेल्टाची किंमत किती असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे दिलेल्या इक्वेशनचं एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 याच्याशी काय करायचं, कंपॅरिझन करायचं. कंपेअर विथ ए वाय स्क्वेअर, याच्यामध्ये वाय व्हेरिएबल आहे म्हणून इथं मी वाय घेतला, प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. मग आपल्याला याच्यावरून आपल्याला ए ची किंमत काय मिळाली, ए इज इक्वल टू 3, बी इज इक्वल टू के आणि सी इज इक्वल टू 12. आता कंडिशन नुसार, कंडिशन काय सांगितली आहे, जे रूट जे आहेत म्हणजे गणाची डेल्टाची किंमत आहे किती आहे, 0 दिली आहे. म्हणजेच काय सांगितलंय, द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रियल अँड इक्वल. म्हणजेच डेल्टा इज इक्वल टू 0. मग डेल्टाचं सूत्र काय आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. आता बी ची किंमत ठेवा, बी ची किंमत इथं के स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची किंमत 3, सी ची किंमत 12 इज इक्वल टू 0. म्हणजे के स्क्वेअर 4 त्रिकोण 12 म्हणजे -12 इंटू 12 इज इक्वल टू 0. के स्क्वेअर मायनस पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह आणि या दोन्हीचा गुणाकार 144 इज इक्वल टू 0. हे इकडं निगेटिव्ह आहे, आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इथं निगेटिव्ह आहे, इकडे पॉझिटिव्ह होईल. म्हणजे के स्क्वेअर इज इक्वल टू 144. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. म्हणजे के ची जी किंमत आहे 12, 144चं घनवर्गमूळ 12, हे कशाची किंमत मिळाली, के ची. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला निश्चितपणे विचारतात. आता या टर्मने, या कंसातील प्रत्येक टर्मला काय करायचं, मल्टिप्लाय करा. म्हणजे काय मिळेल आपल्याला, के एक्स स्क्वेअर मायनस 2kx प्लस 6 इज इक्वल टू 0. हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. याचं कोणाशी कंपॅरिझन करायचं, कंपेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ए ची किंमत के मिळाली, बी ची किंमत -2k आणि सी ची किंमत 6 मिळाली. आता कंडिशन, काय कंडिशन सांगितलंय, रूट्स आर रियल अँड इक्वल.
डेल्टा इज इक्वल टू 0. मग डेल्टाचं सूत्र काय आहे डिस्क्रिमिनंटचं? बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. बी स्क्वेअर म्हणजे मायनस 2k ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू एची किंमत किती आहे? के आहे. इंटू सी किती आहे? 6 इज इक्वल टू 0. इथे 4k स्क्वेअर, इथे साइन चौक 24, निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह 24k इज इक्वल टू 0. आता याच्यामधून 4k कॉमन निघतो. 4k कॉमन निघाला, इथं राहिला k मायनस इथे 4 सक 24 इज इक्वल टू 0. 2 फॅक्टर मिळाले आपल्याला, म्हणजे 4k इज इक्वल टू 0 और k मायनस 6 इज इक्वल टू 0. हे इथं मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. k इज इक्वल टू याची किंमत याला डिवाइड केल्यानंतर 0च मिळणार आहे. और k इज इक्वल टू इकडं निगेटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह होईल. इथे 6. आता सगळ्यात मेन महत्त्वाचं, k ची किंमत जर या दिलेल्या इक्वेशनमध्ये 0 ठेवली तर ही टर्म काय होईल? 0 होईल. म्हणजे आपल्याला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल मिळेल. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, म्हणजे k ची जी किंमत आहे हे 0 होऊ शकत नाही. k इज इक्वल टू 6. k ची खरी जी किंमत आहे ती काय आहे? 6 आहे. अशा प्रकारचे प्रश्न जे आहे ते तुम्हाला निश्चितपणे परीक्षेला विचारले जाऊ शकतात. तर याच्यानंतर आपण वर्ड प्रॉब्लेम जे आहेत हे वर्ड प्रॉब्लेम आपण लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करू. आणि अशा प्रकारचे जर तुम्हाला नवीन काही गणित वगैरे सोडवताना काय अवघड वाटली तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कळवा. मी निश्चितपणे ते सोडवून देण्याचा प्रयत्न करेन. आपण मित्रांनो इथंच थांबू. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.